आजही मी सांगतो, मी राजीनामा दिलेला जिवंत. मुख्यमंत्री निर्णय घेतील. छगन भुजबळ. मी 17 नोव्हेंबरला अंबडला सभेला जाण्यापूर्वी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजित पवारांच्या ऑफिसला दिला. सभेला जाताना वाच्यता करू नका असा निरोप देण्यात आला. त्यामुळे मी सभेत केली नाही. नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मला अजित पवार म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. तिघे म्हणाले की तुमचे काम ओबीसी मत मांडायला आमचा विरोध नाही आहे. आपण शांततेत ओबीसीचं काम करायला पाहिजे. राजीनाम्याची वाच्यता करू नका. 2.5 महिने मी केली नाही. एक जण बोलला की कमरेत लाथ घाला आणि बाहेर काढा. त्यानंतर मी राजीनाम्याची वाच्यता केली. मी मंत्रिपदाला चिटकून बसलो आहे असे वाटायला नको. कोणाला नाटक बिटक वाटू दे, बोलू दे. आजही मी सांगतो, मी राजीनामा दिलेला जिवंत आहे. त्यांच्याकडे आहे. संजय राऊतांचे कदाचित ऐकतील. ते राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत मला काम करावे लागेल. फाईल सह्या कराव्या लागतील. कसला लाभ आहे माझ्याकडे? मंत्री कोण करतं? नाव कोण कळवतं? मुख्यमंत्री कळवतात. खाते मुख्यमंत्री कळवतात. कोणाला काढायचे हेही ते ठरवतात आणि राज्यपालांना कळवतात. त्याचे काय ऐकता? बजेटमधून आरक्षण म्हणतो तो. आता महाराष्ट्राचे बजेट येईल, त्यातून आरक्षण घ्या म्हणा. एखादी गोष्ट पटत नसेल तर आम्ही बोलतो. हे बघा, मी 17 तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला. मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका. मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही. आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा मी यांना दाखवत दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे. आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे. आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका. आणि मी तब्बल 2.5 महिने जे आहे वाच्यता केली नाही. त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक तमुक हे सगळे राजीनामा दे, राजीनामा दे, राजीनामा दे. वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे, राजीनामा दे. शेवटी तर एकाने जर सांगितलं की त्याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा. त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही, ती वाच्यता मी केली. कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो. मी 16 तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग 17 तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेलो आहे. अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जात आहे, नाटक आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. असं आहे ना, एखादी गोष्ट जर असेल त्या गोष्टीवर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार जर लोकशाही सगळ्यांना दिलेला आहे, विरोधी पक्षांना दिलाय तर आम्हाला सुद्धा दिलेला. जर अन्याय होत असेल, एखादी गोष्ट पटत नसेल तर ते बोलतो.